हॅलो, नमस्कार. घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण भिजलेल्या तुरींची मस्त छान अशी कुरकुरीत आणि खमंग भजी बघणार आहोत. खूप छान झालेली आहेत, चवदार झालेली आहेत. चला मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी तुरी ह्या भिजत घातल्या होत्या. रात्री भिजत घातल्या होत्या, तर सकाळपर्यंत ह्या छान भिजलेल्या आहेत. आता आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तर मी याला जास्त बारीक केलेलं नाहीये, थोडंसं असं जाडसरच ठेवलेलं आहे. आता आपण जे मिक्सरमधून काढलेलं आहे, तर हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर सगळं काढून झालेलं आहे. नंतर यामध्ये मी 2 चमचे बेसन घातलेलं आहे. बेसनामुळे छान अशी बाइंडिंग येईल आणि भजे हे छान असे कुरकुरीत बनतील. तर बेसन घातलेलं आहे. नंतर यामध्ये भरपूर असा चिरलेला कांदा घालायचा. कांदा हा जितका आपण जास्त घालू किंवा जास्त प्रमाणात कांदा जर घातला तर आपली भजी खूप छान होतात. इथं मी ही लसण आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे. नंतर त्यामध्ये वाळलेली लाल मिरची ही पण अशी जाडसर अशी कुटून घेतलेली आहे. नंतर त्यामध्ये मी ओवा घातला आणि हे धन्यांचं कूट आहे, हे पण मी जाडसर कुटून घेतलेलं आहे, ते पण घालायचं यामध्ये. नंतर चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. आणि यामध्ये मी पाणी घेतलेलं नाहीये, तसंच याला पाणी सुटते, मीठ वगैरे घातलं आहे त्यामुळे. आणि छान असं हाताने चुरून घ्यायचं याला आणि मस्त असं गोळा तयार करून घ्यायचा याचा. तर इथं तुम्ही बघू शकता गोळा छान तयार झालेला आहे. आता यामध्ये माझी हळद घालायची राहिली होती, यामध्ये हळद पण घालायची. हळद घातल्यामुळे छान असा रंग येतो. आता आपण कढई ठेवलेली आहे गरम करायला, त्यामध्ये तेल पण घातलेलं आहे. तर आपण याची छान अशी भजी काढूया. भजी ही कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये मी 2 चमचे गरम तेल घालत आहे. तेल घातल्यामुळे भजी खूप छान होतात. यामध्ये मी सोडा नाही घेतलेला आहे. तुम्हाला आवडल्यास तुम्ही सोडा घेऊ शकता. तर असे छान अशी याची भजी काढून घ्यायची. भजी ही जास्त जाड पण नाही करायची आणि जास्त बारीक पण नाही. असे मीडियम साईजमध्ये याची भजी काढून घ्यायची. मस्त 2 मिनिट असंच त्याला न पलटवता तेलामध्येच फ्राय करून घ्यायचं आणि 2 मिनिट झाल्यावर त्याला असं टर्न करून घ्यायचं. छान अलटून पलटून खरपूस अशी तळून घ्यायची भजी. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहेत भजी आणि चवीला तर खूप भन्नाट झालेली आहेत. नक्की करून बघा अशा प्रकारची भजी. तर अशा प्रकारे आपण दुसरी पण भजी करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. आतून पण मस्त कुरकुरीत झालेली आहेत आणि खूप चवदार झालेली आहेत. आता आपण याच्यासोबत खाण्यासाठी मिरची पण तळून घेऊया. तर मी सोबतच मिरची आणि भजे हे काढून घेतलेले आहेत. तर एका ताटामध्ये आपण हे सगळं काढून घेऊया. तर अशा प्रकारची भिजलेल्या तुरींची भजी मी तयार केलेली आहे. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आणि माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. थँक यू. असेच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्या समोर आणत जाईल. धन्यवाद.